हे दिसतंय ना प्रत्येक घर होते तर गाईज मी तुम्हाला हे सजेशन देईल. सजेशन काय, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही अशा ऐतिहासिक वास्तूला आला तर ही असली फालतूगिरी अजिबात करू नका. तर गाईज हा ब्लॉग मी असं काहीतरी स्टार्ट करत आहे. आम्ही आलो आहोत शनिवार वाड्याला आणि इथूनच या ब्लॉगची सुरुवात होणार आहे. ॲक्च्युली काय झालं, आम्ही आलो खूप लवकर, 8:45 दरम्यान आम्ही इथे आलो आहोत आणि हे 9 वाजता चालू होतं. त्यामुळे आम्ही इथे वेट करणार आहोत ते चालू होईपर्यंत. सो लेट्स सी. शनिवार वाडा इथून आहे ना एंट्रन्स. बंद ठेवलाय की टायमिंग आहे त्याचा? तू जातोय का आतमध्ये खोलायला? गाईज आमचं नशीबच खराब निघालंय, बंद आहे. बघ खुलतंय का, ट्राय कर. नाही चल. तर गाईज आम्ही शनिवार वाड्याला पोचलोय, पण आम्ही लई लवकर आलो. त्याच्यामुळे हे बंद झालं. बंद नाही म्हणजे 9 वाजता चालू होतं. तर आम्ही डिसाईड केलं आता किती मिनटात, 9 वाजायला 12 मिनटं. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की आम्ही थांबतोय तेच 15 मिनटात. तोपर्यंत आम्ही वेट करणार आहोत. तू बघ तिथे, तिथे लोक रील शूट करण्यासाठी माणसं घेऊन येतात आणि तू हां त्यांना पैसे भेटू लागले माणूस सगळं हे होऊन सेट होऊन जातं. माणसाची भीती असं काय नाही, मेमरीज कलेक्ट करण्यासाठी पण लोक माणसं अपॉइंट करू शकतात. असं काही नाही. तू मला ठेवलंस शूट करायला. काय मी आणतो माणूस, तू पैसे देशील? हां, फक्त एवढंच ऐकायचं होतं मला पण एवढंच ऐकायचं. शनिवार वाडा कसलाच भारी दिसतोय. कधी याच्या आत जाणार आम्ही? ह्याचा एक फोटो काढून ठेवा. QR कोड स्कॅन करायचा आहे काय? पण हा फाटलाय ना, कसा होणार स्कॅन? का रे तिला त्रास देता? चावेल ती बघ, दात दाखवते. चल नको, चल नको उगाच, चल चावायची बिवायची. चल लागेल ना दात. काय डेंजर. तू कशाला करायला जातो मला कळत नाही. चावले का ते? एक नंबर यार, एवढा मोठा सुंदर. एवढं फिरायचं आहे आपल्याला. हे दिसतंय ना प्रत्येक घर होते हे घर होते. मग ही पडली किती 1600-1700 दरम्यान 1900 वर्ष अगोदर. चल, तुला माहिती आहे ना स्टोरी, सांग. बापरे, इथे चढणं पण डिफिकल्ट आहे आणि उतरणं पण डिफिकल्ट आहे. सगळीकडे ग्रीनरी आहे गाईज. तेव्हा आपण तिथे होतो, मगाशी आम्ही तिथे होतो, आता आम्ही इथे चाललो. पेशवांची फॅमिली ट्रिप. बाळाजी विश्वनाथांचे, बाजीरावचे माझे अप्पा भिवबाई, अनुबाई, माझ्याचे काशीबाई मस्तानी, त्यांचे सगळे असे त्यांची पूर्ण फॅमिली चार्ट आहे गाईस. चला आता पुढे जाऊया.
हे कसलं झाड आहे? ओय, हे कसलं झाड आहे? हा, नाही माहिती. हे आमच्या स्कूलला होतं. चाफा आहे, चाफा. खाली पडलंय ना. हे घे, दिस इज फॉर यू फ्रॉम मी. लोक बघतील त्याला काय करतात. चेचूर आहे, चेचूर. दिसतोय की नाही माहित नाही. चतुर. चेचूर गेला. चेचूर बोलतात त्याला. तू काय बोलतो? चतुर. गाईज कमेंट करून सांगा त्याला चेचूर. जर तुम्हाला दिसला असेल तर सांगा की चेचूर बोलतात की चतुर बोलतात. गे, या घासमधनं चालू शकतो काय आपण? हे काय होतं त्या काळचं? फाउंटन मध्ये वाटतं. नेक्स्ट तिथे स्टेडियम होता काय बसायला? हां, आता केलं. चला. हां हां, बसूया. सावलीमध्ये मस्त ना. जीवनाच्या गप्पा मारा. काय जीवनाच्या गप्पा? जीवनाच्या 4 गप्पा मारूया इथे बसून. पुसटच वाटतं. तूच फुसट झालायस, फुसट झालाय, फुसट. सो गाईज, आम्ही एका ठिकाणी निवांत बसलो आहे शांती घ्यायला, थोड्या जीवनाच्या गप्पा मारायला. पण हा काही गप्पा मारत नाही आहे जीवनाच्या. 4 गप्पा. इकडे ना बघू जरा असं नसतं. काय इथे असं बरंच काय काय आहे बघायला ॲक्च्युली. ठीक आहे, ओव्हरऑल इंटरेस्टिंग तर आहे. पण ॲक्च्युली आम्हाला हिस्ट्री प्रॉपर अशी माहिती नाही आहे. पण ते वाचून वाचून कळतं आहे. ठीक आहे. नाही, तुला विचित्र वाटतं हा चष्मा माझा जो तू घातलायस. पण नाही, नॉर्मल वाटतं. याच्यातून नॉर्मल दिसतं. बघ याचं बघ, तुझ्याचं बघ. तुझा नंबरवाला आहे. नाही, मला अंधारा विंधारा काय नाही वाटत. मला नॉर्मल. अंधार म्हणजे सावली वाटते. चल तिकडे जाऊ आता. कुठे? त्या. चलो. प्रत्येक जरा हे होतं म्हणजे आंघोळीच करत वाटतं. आंघोळीचं आहे का? गोदावरी बाईचं. गोदूबाई या पहिले पेशव्याला त्यांचे निवासस्थान. निवासस्थान म्हणजे राहण्याचं ठिकाण ना. इथे आतमध्ये काय असायचं रे? पाणी ड्रेनेज कदाचित असेल. इथे काय आहे? नथिंग. तिथे पाणी आहे. इथे काय काय ठिकाणी पाणी भरलेलं आहे अशा कप्प्यांमध्ये. पावसाचं पाणी. आणि काय काय ठिकाणी नाही आहे. तिथे एकदा जायचं आहे वरती. नेक्स्ट आता कुठे? केस कशी अशी उडत आहेत माझी चारी बाजूने. बरेच ब्लॉगर इथे आलेत असं मला वाटतं. ते काका पण बघ ना स्टिक घेऊन कसे आहे. तुम्हाला याच्यात नाही दिसणार पण मी बघते. 1-2 काका आहेत जे स्टिक घेऊन आलेले आहेत. कंटेंट क्रिएट करत आहेत. नाईस.
जंप. आता अजून एका ठिकाणी चाललोय. जरा एस्थेटिक वाटतं, एकदम भारी वाटतंय, असं घर वाटतं एकदम. हे काय गणपती रंग महाल. तुम्ही सगळी माहिती वाचून घ्या गाईज, मग तुम्हाला आयडिया येईल. तर आता जातोय. चलो, एकदम एस्थेटिक वाइब येते गाईज. चिमन बाग, ही बाग होती वेळ ना, गार्डन. इथे काय होतं, लहानगे चिमणराव पेशवे आनंद बगीचाच्या त्या काळच्या लहान लहान पोरांसाठी हे एक छोटंसं गार्डन केलेलं होतं. मला तू सांग, तू एवढे क्लिप्स काढतोयस हां, त्याच्यानंतर काय करणार आहेस? फक्त मोबाईलच्या गॅलरीमध्ये भरून ठेवणार आहेस हां? हे बघ, इथे छान आहे. ह्याचं घे. पण टू यू, काय झालं बाळा, तुला काय झालं? गाईज, याचे फोटो चांगले येत नाही आहे. 5-6 फोटो काढले तरी त्याच्यातले एकही त्याला आवडत नाही. बोलतो म्हणजे चांगले येत नाही, मी बारीक झालो तरी येत नाही. तर त्याचं रिझन ह्याला कळत नाही आहे. ओ गॉगल, आता तो गॉगल लावून काढणार आहे, त्याच्याने चांगले येतील. म्हणजे त्याला असं वाटतं मे बी त्याच्यामुळे होत असेल. गॉगल लाव बरं, बघू कसं आहे, दिसतोय कसं चांगला येतोय. सॉरी, माझा पाय लागला, पाय पडते, पाय पडते, पाय पडते. असला भारी दिसतोयस, छान दिसतोय माझ्यासाठी. तू ऑलवेज छान आहे, एकदम हिरो नंबर 1. आता काढू एक फोटो तुझा, ह्याच्यातच बघ ना, तुला कळेल ना छान दिसतोय की नाही. दिसतच नाही. ये तो अलग ही लेवल का बंदा आहे. काय विचार करतोयस तू? काय विचार करतोय? आईला हे काय? गीता लव तृप्ती असं होऊ शकतं काय? गीता लव तृप्ती, ये क्या है? अलग ही लेवल की लड़की है ये. हे काय करून ठेवलंय, हे काय? काय फालतूगिरी करून ठेवल्या या लोकांनी. ते पूर्ण या एवढ्या चांगल्या ऐतिहासिक वास्तूला लोकांनी असलं खराब करून ठेवलं. काय जे बघा, ते दाखवते बघा, कसलंच घाण करून ठेवलं आहे. हे असं लिहिणं गरजेचं आहे. लव्ज हे असं दिलबिल काढणं गरजेचं आहे. चोकळ निब्बा निब्बीच फालतूगिरी. तर गाईज, मी तुम्हाला हे सजेशन देईल. सजेशन काय, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही अशा ऐतिहासिक वास्तूला आला तर ही असली फालतूगिरी अजिबात करू नका. ही जी फालतूगिरी इथे केलेली आहे ना, अजिबात करू नका. आपली ऐतिहासिक वस्तू जपणं हे आपल्या हातात आहे. अजिबात करू नका. हे सगळं एक नंबरची फालतूगिरी आहे. फालतूगिरी आहे एक नंबरची. हे असं करून काय मिळतं यार? काय सॅटिस्फॅक्शन असतं? शकत नाही की मी चांगले फोटो काढत नाही. आला की नाही भारी? हे बघ, कसला भारी फोटो आलाय. कोणी काढलाय? तू काढलाय. मग भारी आहे की नाही? मला याचा व्हिडिओ काढू दे खिडकी दरवाजाचा. थांब. तर गाईज, हा आहे खिडकी दरवाजा. वरती नाव लिहिलं. ह्याची टाळी बघा, त्या काळचं कसला मजबूत होता. मजबूत आहे. ह्याच्या आतमध्ये काय असणार आहे काय माहिती. इथे काय आहे वरती? इथे शिड्या. अच्छा, ते मगाशी आपण बघितलेलं ते तसं आहे काय? वरतून ते हे काय म्हणतात, टेरेस. इथे पण काहीतरी आहे. आता परतीच्या प्रवासाला
माझा फोटो दाखव सांग. तर गाईज आमच्या मागे जो आहे तो एक खिडकी दरवाजा मी ऑलरेडी ब्लॉगमध्ये कव्हर केलेला आहे. ह्याच्या मागे काय असणार आहे? रोड आहे, हां रस्ते आहे. दरवाजा ना. सो तिथे बंद असल्यामुळे आम्ही तिथे तर जाऊ शकत नाही आहे. तर आता चला जाऊ. नेक्स्ट बघू कुठेतरी जाता येईल तर जाऊ. एवढं शनिवार वाडा बघून एवढं तरी कळालं की इथं खूप ग्रीनरी आहे. हां ॲक्च्युली तरी काळजी घेतली सगळ्याची. चांगला नाही. हे बघा कसलीच ग्रीनरी आहे सगळीकडे चारही बाजूला आहे. व्यवस्थित मेंटेन केलेला. चला तर अशा प्रकारे हा शनिवारवाडा फिरून झालेला आहे आमचा. असा आपली सावली दिसते. तुला दिसते काय बघ? ऊन बघ कसलंच आहे, कसलंच ऊन आहे गाईस. पावसाळा आहे की उन्हाळा काय कळतच नाहीये. चहा कटिंग कशाचा? स्टाईल आहे. तर इथे लावली आम्ही गाडी पार्किंगला. चलो तर गाईज आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघत होतो. पापा बसू. तर गाईजांनो शनिवार वाडा फिरून झालेला आहे. मस्त असा एक्सपिरियन्स होता. आणि तुम्हाला सांगते हा जो वाडा आहे हा बाप्पाच्या मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. चालतच गेलो होतो आम्ही. आधी तर एंट्री गेट शोधत गेलो. थोडंसं शोधाशोध करावी लागली बिकॉज आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो. पण मिळालं लगेच. आणि तिथे तुम्हाला सांगते एक आगळी वेगळी एक विचित्र पद्धत मला दिसली. म्हणजे छान आहे एकंदरीत. जी टेक्निक यूज केली ना तिकीटसाठी मला तर आवडली. भारी टेक्निक. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलं. मी ह्याला देखील बोलली की हे कुछ अलग ही था. तर तिथे तिकीट काढायची पद्धत तुम्हाला सांगते कशी आहे. तिथे बाहेर ना एक बोर्ड असतो त्याच्यावरती स्कॅनर दिलेला असतो. त्या स्कॅनरवरती आपल्याला गुगलने किंवा फोन पेनेच आय थिंक मोस्टली करायचा. फोन पेने स्कॅन करायचा. स्कॅन केल्यानंतर आपल्याला एक लिंक येणार. त्या लिंकवरती क्लिक करायचं. ती लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म येतो. तो फॉर्म येणार. तो फॉर्म आपल्याला फिल करायचा आहे. आपली नाव, मेल आय डी, नंबर, डिटेल सगळं द्यायचं आहे. एज वगैरे सगळं त्याच्यात फिल करायचं आहे. ते फिल केल्यानंतर मग ऑटोमॅटिक फोन पेने केल्यानंतर ते ऑटो तुमच्या फोन पेला कनेक्टेड होतं. आणि मग त्याच्यातून 40 रुपीज कट होतात. पर पर्सन 20 रुपीज आहेत ना. पर पर्सन 20 रुपीज तिकीट आहे शनिवार वाड्याची. अशा प्रकारे 40 रुपीज डायरेक्ट आपल्या फोन पे मधनं कट होतात. आणि त्याच्यातूनच एक रिसिप्ट देखील जनरेट होते. आणि ती आत गेल्यानंतर आपल्याला दाखवायची असते. सिस्टम आहे तिथे एक नंबर आहे. मला तर आवडली. मग ते तिकीट काढून आत जायचं, मस्तपैकी फिरायचं, फुल फोटोज क्लिक करायचे, व्हिडिओज क्लिक करायचे, मजा येते. आणि एक स्वीट एक्सपिरियन्स आहे. बरं वाटलं, छान वाटलं तिथे. आणि बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर देखील केलेल्या आहेत तिथे. आम्ही व्हिडिओजमध्ये ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच. असं म्हणजे जास्त असं नाही आहे बट जेवढं काही आहे एक्सप्लोर करण्यासारखं ते खूप छान आहे. छान एक्सपिरियन्स मिळाला. होप तुम्हाला सगळ्यांना हा ब्लॉग आवडेल आमचा. नक्की कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि दॅट्स इट फॉर द डे. तर हा शनिवार वाड्याचा ब्लॉग इथे सेंड करण्यात काही हरकत मला वाटत नाही आहे. आणि आता काय भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत शनिवार वाड्याच्या ब्लॉग नंतर येणार आपला पुणे टू मुंबईचा ब्लॉग. तो देखील बघा. त्या ब्लॉगमध्ये देखील मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तो खास याच्यासाठी आहे कारण त्याच्यामध्ये मी माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत. तर तो ब्लॉग देखील खास असणार आहे. तर त्याच्यासाठी देखील स्टे ट्यून राहा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा जास्तीत जास्त. तर आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. सो तोपर्यंत बाय 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 बाय.